तब्बल 11 वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता, देऊळ बंद. या चित्रपटाचं बजेट फक्त 2 कोटी होतं आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटीहूनही जास्तीचा धंदा बसवला होता. आणि या चित्रपटानंतरच मराठी सिनेसृष्टीत अशा एक मासी डायरेक्टरचा निर्माण झाले. एक असा मासी डायरेक्टर उदयास आला, ज्याने त्यानंतर आपल्याला अनेको मासी चित्रपट दिले. हंबीरराव मोहिते असतील, मुळशी पॅटर्न असेल, अनेको चित्रपट त्याच्या एक जबरदस्त आणि अँटिक स्टाईलने बनवणारा प्रवीण तरडे हा या चित्रपटानेच त्याने आपला डायरेक्टरल डेब्यू केला होता सन 2015 मध्ये. आणि आता त्याच चित्रपटाचा सेकंड पार्ट घेऊन येत आहे प्रवीण दादा, ज्याचं नाव आहे देऊळ बंद 2. देऊळ बंद 1 मध्ये आपल्याला कश्मीर महाजने दिसले होते मुख्य भूमिकेत, तिथेच मोहन जोशी हे स्वामींच्या भूमिकेत होते. परंतु देऊळ बंद 2 मध्ये आपल्याला स्नेहल तरडे दिसत आहे, ज्या की प्रवीण दादाची पत्नी आहेत आणि त्या खूप जबरदस्त अभिनेत्या देखील आहेत. आणि त्यांचा अभिनय पाहून लिटरली अंगावर शहार येतं त्या टीजरमध्ये. हा चित्रपट आपल्याला 21 मेला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटात ते पोटेन्शियल आहे की हा चित्रपट कदाचित मुळशी पॅटर्न एवढा बिझनेस करू शकतो, किंवा याचा पूर्वीचा जो पार्ट होता देऊळ बंद 1 त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड 20 कोटींचा रेकॉर्ड तोडून हा चित्रपट सुपर डुपर हिट होऊ शकतो. त्या चित्रपटामध्ये कहाणी होती एका अशा सायंटिस्टची ज्याच्या वडिलांचा मृत्यू एका अपघातामध्ये, जो की स्वामींच्या मंदिरात अपघात होतो, तिथे त्याचा मृत्यू होतो आणि त्यामुळे त्याची स्वामींच्या प्रती त्याच्या मनात एक निगेटिव्ह भावना असते, त्याची स्वामींवरती आस्था नसते आणि तो खूप मोठा शास्त्रज्ञ असतो. पण त्याला स्वामी कसं स्वतःकडे आणतात आणि कसं त्याचं देवावरती आस्था बसते आणि कशी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे देवापाशी असतं, हे सगळं आपल्याला त्या चित्रपटामध्ये पाहायला भेटलं होतं. खुद्द स्वामी त्याची कशी साथ निभवतात, ज्याचा स्वामींवरती विश्वास नसतो अशा भक्तासोबतही स्वामी कशा पद्धतीने उभे राहतात ते त्यात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण दादानी. परंतु आता पार्ट 2 मध्ये कहाणी थोडीशी वेगळी वाटते, कारण शेवटी एक डायलॉग येतो की आजवर स्वामींनी किंवा देवाने कितीतरी असे रावण पाहिले जे देवाची परीक्षा घेतात. त्यावरती स्नेहा वहिनी म्हणतात की तुम्ही आजवर अनेको रावण पाहिले असतील, परंतु आजपर्यंत शेतकरी कधी तुमची परीक्षा घेताना पाहिला नसेल. लिटरली कुठे ना कुठे या चित्रपटात जे काही आहे कुठे ना कुठे शेतकऱ्याशी रिलेटेड काही ना काही असू शकतं, जसं की प्रवीण दादाच्या चित्रपटांमध्ये असतं, नो डाऊट. चित्रपटाचं प्रेझेंटेशन, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, चित्रपटाचे डायलॉग्स आणि चित्रपटात ओव्हरऑल जो एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स असतो तो बाप लेवल असणार आहे, आता नो डाऊट आहे. आणि कन्सेप्ट ही जबरदस्त आणि मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. हा चित्रपट एक 4-5 वर्षापूर्वी जायचा होता, प्रवीण दादांनी थोडा उशीर केला, पण 11 वर्षांनी का होईना गेलो प्रवीण दादा ह्याचा सेकंड पार्ट घेऊन येत आहे. त्यातच मी समाधान मानते आणि मी डेफिनेटली 21 तारखेला जाऊन हा चित्रपट पाहील आणि याचा फर्स्ट रिव्ह्यू तुम्हा लोकांना देईल. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि प्लीज मला थोडं सजेशन्स द्या की मी कशावरती व्हिडिओज बनवायला हवे, कारण माझं चॅनल नवीन असल्यामुळे मला एक्झॅक्ट माहिती नाही की कशा पद्धतीचे व्हिडिओज आपण बनवले पाहिजे. ऑलराईट मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. बाय.